नमस्कार मित्रांनो, आज आपण माझे आजोबा हा निबंध बघणार आहे. हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. तुम्ही तुमच्या आजोबांची एक खास आठवण मला नक्की कमेंट करून सांगा. जसं की त्यांची एखादी त्यांच्यासोबत खेळलेले एखादा खेळ, त्यांचं प्रेम, त्यांची मजेशीर गोष्टी, त्यांच्यातलं त्यांनी तुम्हाला एखादी जी गोष्ट सांगितली आहे किंवा शिकवली त्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. घरातील सर्वात प्रेमळ, अनुभवी आणि आदरणीय व्यक्ती म्हणजे आपले आजोबा. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांप्रमाणेच आजोबांनाही खूप महत्त्वाचे स्थान असते. त्यांचं प्रेम, अनुभव, मार्गदर्शन आणि संस्कार यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र राहते. माझे आजोबा माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबद्दल लिहिताना मला खूप आनंद होत आहे. माझ्या आजोबांचं नाव अबक आहे. मित्रांनो, इथे तुम्ही तुमच्या आजोबांचं पूर्ण नाव लिहू शकता. त्यांचे वय सुमारे 70 वर्षे आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या केसांचा रंग पांढरा झाला आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्न हास्य असते. ते साधे कपडे घालतात, स्वच्छ राहतात आणि वेळेचे महत्त्व जपतात. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ, शांत, संयमी आणि मदत करणारा आहे. ते कधीही कोणाशी उद्धटपणे बोलत नाहीत. प्रत्येकाशी नम्रतेने आणि आदराने वागणे हा त्यांचा स्वभावच आहे. माझे आजोबा रोज सकाळी लवकर उठतात, देवाची पूजा करतात, वर्तमानपत्र वाचतात आणि थोडा वेळ फिरायला जातात. त्यांना झाडांची आणि बागेची खूप आवड आहे. घराभोवती त्यांनी अनेक फुलझाडे आणि फळझाडे लावलेली आहेत. झाडांची काळजी कशी घ्यावी, पाणी कसे जपावे आणि निसर्गाचे महत्त्व काय आहे हे ते आम्हाला नेहमी शिकवितात. आमच्या कुटुंबासाठी आजोबा खूप काही करतात. घरातली प्रत्येकाची काळजी घेतात, आईबाबांना योग्य सल्ला देतात, घरातील अडचणी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या अनुभवामुळे अनेक प्रश्न सहज सुटतात. घरातले प्रत्येकजण त्यांचा आदर करतो. त्यांचे मत जे असते मोठ्या माणसांचे ते खूप महत्त्वाचे असते आणि तेच मत आम्ही त्यांचं खूप मानतो. माझे आजोबा आम्हा नातवंडांवरती खूप प्रेम करतात. दररोज आमच्याशी गप्पा मारतात, अभ्यासाची चौकशी करतात, शाळेत काय शिकवले याबद्दल विचारतात. आम्ही चूक केली तर रागवण्याऐवजी प्रेमाने आम्हाला समजावून सांगतात. त्यामुळे आम्हाला त्यांचा कधीच राग येत नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्रेम आणि आपुलकी जाणवते. बरं का मित्रांनो, जसं माझे आजोबा हा निबंध मी तुमच्याकडे आणलेला आहे, तसंच काही दिवसांपूर्वी माझी आजी हा निबंधही तुम्हाला मिळालाच असेल. तर माझी आजी आणि माझी आई हे निबंध नक्की वाचा आणि तुम्हाला तसेच कुठले निबंध हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला पुढे जाऊया. सुट्टीच्या दिवशी आम्ही आजोबांसोबत विविध खेळ खेळतो. कधी बुद्धिबळ खेळतो, कधी पत्ते खेळतो, तर कधी अंगणात फेरफटका मारतो. ते आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या मजेशीर आठवणी सांगतात. त्यांच्या गोष्टी ऐकताना वेळ कसा जातो समजतच नाही. त्यांच्या गोष्टीमधूनच आम्हाला धैर्य, प्रामाणिकपणा, मेहनत आणि चांगल्या सवयींचे महत्त्व समजते. आजोबा आम्हाला चांगले संस्कार देतात. नेहमी सत्य बोलावे, मोठ्यांचा आदर करावा, लहानांशी प्रेमाने वागावे, वेळेचे पालन करावे, मेहनत करावी आणि कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहू नये असे ते नेहमी सांगतात. त्यांच्या शिकवणुकीमुळे आमच्यामध्ये चांगल्या सवयी निर्माण होत आहेत. त्यांच्यामुळे आम्ही शिस्तप्रिय, जबाबदार आणि संवेदनशील बनत आहोत. आजोबा आमच्या शिक्षणालाही खूप महत्त्व देतात. ते नेहमी म्हणतात, ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे ते आम्हाला नियमित अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देतात. अभ्यासाबरोबरच ते खेळ, व्यायाम, वाचन आणि चांगले मित्र निवडण्याचाही सल्ला देतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला योग्य दिशा मिळते. आजोबांचे जीवन आम्हाला साधेपणा, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाधानाने जगण्याची प्रेरणा देते. त्यांनी आयुष्यभर मेहनत करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आहे. आजही ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला आत्मविश्वास आणि बळ मिळते. मला माझे आजोबा खूप प्रिय आहेत. त्यांचे प्रेम, माया, अनुभव आणि मार्गदर्शन ही माझ्यासाठी अमूल्य संपत्ती आहे. देवाने त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य ठेवावे अशी मी मनापासून प्रार्थना करते. प्रत्येकाच्या आयुष्यात माझ्या आजोबांसारखे प्रेमळ, समंजस आणि एकदम मस्त कूल असे आजोबा असावेत माझी इच्छा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजोबा हा निबंध इथे मी संपवते. तर अशाच निबंधांसाठी
आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कुठलाही निबंध, कोणतीही अडचण असेल, कुठला शब्द कळला नसेल, कुठला अर्थ समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू बाळांनो.